अतिशीघ्र भगवत प्राप्ती होते त्या अवस्थेला. स्वतःला शून्य समजा, बास, बाकी काही करायची गरज नाही. स्वतःला शून्य समजायचं, मी काहीच नाही आहे. आपण शून्य झालो ना, आपण शांत होतो. शांत झालेला मनुष्य हा विवेकवान असतो. विवेकानं माणसाला कळतं माझं काय चुकतंय, मी काय करतोय, कुठं गडबड होतीये, मला काय करायचं आहे, मी प्रभूचा दास आहे, मी त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे, याचं ज्ञान माणसाला शांत झाल्यावर होतं. माणूस जोपर्यंत शांत होत नाही ना, तोपर्यंत त्याच्यामध्ये अभिमान विराजमान असतो आणि हा अभिमान तुम्हाला करू नये ते कृत्य करायला लावतो. म्हणून शांत व्हा. ना मी साधक आहे, ना मी ज्ञानी आहे, ना मी कोणतं कार्य करतो, ना मी दान धर्म करतो, मी शून्य आहे. सगळं प्रभू करतात, सगळं त्यांच्या कृपेनं होत आहे, ही भावना ठेवा. स्वतःला शून्य समजा, शांत व्हा, प्रभूवर प्रेम करा, बस, दुसरं काही करायची गरज नाही.